जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माननीय नितीन गडकरी साहेबांना हे निवेदन विद्यार्थी मित्रांनो आज 4 वाजता देण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 4 वाजता जाणार आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की जायचा विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, विषय 3 मार्च 2023 वय वाढीच्या GR वैधता 15 एप्रिल 2024 पर्यंत वाढवून 2024 मध्ये जाहीर केलेल्या पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळवणे बाबत आणि 3 मार्च 2024 महोदय, मार्च 2023 सामान्य प्रशासन विभाग मार्फत GRची वैधता 31 डिसेंबर 2023 होती। त्यात वय वाढ करून 15 एप्रिल 2024 करावीत। मागील 3 मार्च 2023 च्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत 2 वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती। त्या GR नुसार पोलीस भरती 31 डिसेंबर 2023 च्या आत अपेक्षित होती। आपण पोलीस शिपाई भरती 2022-23 ची राबवत आहे। त्यानुसार वय गणना 21-22-23 या वर्षातील करण्यात यावी किंवा 21-22-23 या वर्षात वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना एक संधी देण्यात यावी। पाचही घटकात भरती अर्ज करण्यासाठी एक संधी मिळाली पाहिजे। सन 2019 पासून बँड पथक, कारागृह पोलीस भरती अद्याप झालेली नाही अशा वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना या भरतीला संधी देण्यात यावी। सन 2024 मध्ये छत्तीसगड मध्ये 5 वर्ष, राजस्थानमध्ये 4 वर्ष, उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय बोर्डाने 3 वर्ष वय वाढवून दिले आहे। आम्ही फक्त 15 एप्रिल 2024 पर्यंत वय वाढवून देण्याची मागणी करत आहोत। गृहमंत्री फडणवीस सर, आपण विधानसभामध्ये भरती करणाऱ्या मुलांना शब्द दिला होता की महाराष्ट्रामधील एकाही मुलांना अन्याय होऊ देणार नाही। ठीक आहे, इथे थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे। गृहमंत्रालय सचिव यांनी सांगितले होते की 2 वर्ष भरती निघणार नाही। ही भरती वयवाढ या मुद्द्यावरच निघाली आहे। ज्या मुलांसाठी भरती निघाली आहे त्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना पोलीस होण्यासाठी या मायबाप सरकारने एक संधी द्यावी कळण्याची विनंती। आपले विश्वासू पोलीस भरती करणारे सर्व विद्यार्थी मित्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 4 वाजता गडकरी साहेबांना भेटायला जायचं आहे। जे नागपूरच्या आसपास असतील 40-50 किलोमीटरच्या आसपास, त्यांनी नक्कीच विद्यार्थी मित्रांनो जाऊन भेटा। आणि ज्यांना भेटायचं आहे त्यांनी या नंबरवर संपर्क करायचा विद्यार्थी मित्रांनो, कारण की सर्वजण या नंबरवर संपर्क करा, एका ठिकाणी भेटा। पहा 80 10 35 83 19 या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो संपर्क करा, कॉल करा, त्यांना नियोजन विचारा आणि नक्की आज 4 वाजता विद्यार्थी मित्रांनो नक्की सायंकाळी 4 वाजता सर्वांनी साहेबांना भेटायचा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना वयवाढ पाहिजे आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वजण प्रयत्न करताय, घरी बसून तुम्हाला मिळणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो वयवाढ, तुम्हाला सुद्धा हातपाय हलवावेच लागतील। दुसऱ्याच्या भरोश्यावर राहाल तर विद्यार्थी मित्रांनो इतकी मोठी 17,471 पदाची भरती तुमच्या हातातून जाणार आणि लाईफमध्ये तुम्ही बेरोजगारच राहाल विद्यार्थी मित्रांनो। आताही बेरोजगार आहे आणि नंतर सुद्धा बेरोजगारच राहणार आहे। तुमच्यावर जो थप्पा लागलेला आहे बेरोजगारचा, तो जर तुम्हाला मिटवायचा असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा काहीतरी करावं लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत। व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।